राम राम मंडळी, कलम 302 व्लॉग या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. सदर माहिती ही मी फक्त लोकांच्या मनोरंजनासाठी बनवत असून त्याचा जीवित अथवा मृत व्यक्तीशी कुठल्याही प्रकारचा संबंध नाही. तसा असल्यास तो निव्वळ योगायोग समजावा. ह्याला म्हणतात डिक्लेमर, ते आपण आता दिलेलं आहे. कायदेशीर चाललं ना थोडं बरं राहतं. कधी कसं होतं, कायदा बी पाळावा लागतो, ध्यानात ठेवा. नीलावंती ग्रंथ, आता विषय असा आहे. आज तुम्हाला त्याबद्दल काय विषय तो नका खरं सांगून टाकणार आहे. थोडं हटके होऊन द्या ना एखाद दिवशी, काय फरक पडतोय. थांबा जरा ऐका. 300, 350, 400 वर्षापासून तर ते जंगल आहे पाठीमागं. क्लायमॅक्स एकदम बाहेर, अजून तासाने अंधार पाडणार आहे. आपल्याला बोलायला वेळ आहे. सगळं रिलॅक्स आहे, निवांत आहे. साजेशी वेशभूषा पण आहे. कहाणीला कसा न्याय मिळाला पाहिजे. नीलावंती ग्रंथ तुम्हाला किती माहिती आहे ते सांगतो आता. दुर्मिळ ग्रंथ हे मिळत नाही, कुठेही माहिती नाही. ही फक्त अफवा आहे. ही वाचणारा येडा झाला, हे वाचणारे आत्महत्या केल्या, ही वाचणारा वंशभूत झाला, असे ह्याच्या पलीकडे जास्त माहीत नसतं असं माझा एक अंदाज. पण आतलं कळलं पाहिजे ना कधीतरी. नेमकं मला काय माहिती आहे, कारण आम्ही आमच्या आयुष्याचे 17 महिने व्हायला घालवल्यात, तुम्हाला खरं सांगतो. ती मी एका पॉडकास्टमध्ये सांगितलं होतं. नाफ्ता बॅरलनी यायचा पेट्रोल, त्याचा धंदा 2 नंबर आम्ही करायचो त्या काळात. तर त्या नाफ्ता RTZ म्हणून RX-100 कशी माहिती, RTZ होती कावासाकीची, ती गाडी असायची माझ्याकडं. ती नुसतं खाली राहिला, गाळ जर निथळ्या ठेवला ना, गाबाळ खाली राहायचं त्या बॅरलमधलं. आणि 7-8 लिटर पेट्रोल आम्हाला त्याच्यात शिल्लक राहायचं. कायम टाकी फुल. 17 महिने फक्त नीलावंती बघत होतो. काय नेमका विषय आणि लोकांच्या चर्चा. आणि आम्ही कोणाला गाठं पाहिजे का, 12 वर्षी म्हातारी. मला माहिती कुठं जायचं, कुठं काय मिळणार आहे. तुम्हाला असा इसकाटून सांगितल्याशिवाय तुम्हाला कळणार काय विषय. पहिल्यांदा आपण आता ही एवढा मोठा विषय आहे की आता ही 10-15 मिनिटात कसा बसावा मला ही आहे. पण मी तुम्हाला आहे ना महत्त्वाचा मुद्दा तर सांगतो. गरज पडल्यास आपण सेकंड भाग बनवू. तुमच्या अपेक्षेनुसार तुम्ही मला कमेंट करू शकता की पार्ट 2 करा किंवा नका करू, असं सांगा भाऊ. म्हणजे तसं काय ना, आपल्यातला विषय हा. नीलावंती काय हे पहिल्यांदा जाणून घ्या. नीलावंती नावाची मुलगी आहे. आता ती मुलगी होऊन गेलेली आहे. नीलावंतीच्या बाबतीत 2 कथा फेमस आहेत फार. नंबर 1, तिला जन्मजात प्राणी, पशु, पक्षी, कावळा, चिमणी यांची म्हणजे भाषा कळायची. ती अशी कळायची की ती हितकूच म्हणजे त्यांच्याशी चर्चा पण करायची. ही फक्त एक दंतकथा नाही, लक्षात घ्या. विषय कसा गंभीर आहे. लय जुनं आपलं जे आयुर्वेद झालं, आपलं जुनं ज्ञान इतकं आगाध होतं. पण काही आपल्याच अवलादींनी त्याचं वाटोळं केलं पार. आणि त्यांनी म्हणून तसा इतिहास लिहिला. जाऊ द्या मरू त्या. आता मी महत्त्वाचा मुद्दा येतो. ती बरं खाटू नका, माझं म्हणते टेम्परेचर हालतं थोडं. खरं बोलायला अवघड आहे सध्या. ही जी नीलावंतीच्या बाबतीत एक कथा अशी की ती लहानपणापासून जन्मजात उपजात पशुपक्ष्यांची भाषा यायची. हे खोटं आहे. मी माझं सांगतो वैयक्तिक, तुम्ही तसे हुशार तुम्ही अंदाज बांधू शकता. हे खोटं आहे. नीलावंती तिचं नाव होतं, पण नीलावंती नावाचं पुस्तक, तो जो ग्रंथ आहे किंवा हा दिला होता वाचण्यासाठी ती वयाच्या 5व्या वर्षी असताना, 5 वर्षाची असताना त्या बालिकेला दिला होता. कारण ज्यांनी दिला होता ते साक्षात आपल्या दत्तगुरूचे जे अवतार आहेत, नवनाथ. ह्या नवनाथापैकी 7 नंबरचे नाथ आहेत भर्तरीनाथ. यांनी तो स्वतः दिलेला आहे. भर्तरीनाथांनी तो तिला दिला. तिला आता लेता वाचता तिला तो अवगत झाला. आणि खरा जे नीलावंती ग्रंथ आहे, त्या नीलावंती ग्रंथाचे 9च खंड आहेत, लक्षात घ्या. जे लोक आत्महत्या केली, ज्या सांसारिक सुखाचं हे केलं, हे सगळं खरं आहे. पण महत्त्वाच्या पॉईंटवर मी तुम्हाला ते ग्रंथ तिला दिला. आधी नीलावंती जाणून घ्या, ती मुलगी, मग तुम्हाला बाकीचं कळेल. तिने त्यातले जे मंत्र आहेत ते मंत्र आत्मसात, ते उच्चार करायला बी थोडे अवघड आहेत. मंत्ररूपात आहेत. आणि 9 खंड आहेत. नवनाथ किती? 9 खंड पण 9च आहेत. नवनाथांची स्वतः प्रत्यक्ष इच्छा होती की जसं पाप आहे, जसं पुण्य आहे, जसं दिवस आहे तसा अंधार आहे, की ज्या चांगल्या लोकांना वाईट प्रवृत्तीच्या लोकांच्याकडून करणे, कावटा, लांबकं, तमका, गंडा, दोरा, नाथ, आसुरी विद्या याच्यापासून त्रास होतोय, त्या लोकांच्या मुक्तीसाठी
तो नवनाथांचा जन्म होता, त्यांनी त्यासाठी कार्य केलं. मी एक देव माणूसच. ती नीलावंतीने ते आत्मसात केलं. आत्मसात केल्यानंतर ती कुत्रा असलं आणि गरीबागरची पोरगी होती, लक्षात घ्या. तिची जी फराक आहे ना, फराक आपण त्याला काय फराक गाऊन म्हणा तुम्ही का, जुना काळे हा, तीच सुद्धा फाटलेला असायच्या, कपडे फाटलेले असायचे, याची इतकी जुनी. तिने आत्मसात केलं ते. त्याला ती भाषा ती कुत्र्यासंग बोलायची. ती घरात आई म्हणली ना, ती 4 भांडी घासून आण तेवढी, पोरीच्या जातीने काम करायला पाहिजे, तर ती भांडी घासाय बसली तो वर कावळं काय एकमेकात बोलत्यात हे तिला कळायचं. मग तिलाही राहत नव्हतं. ती कावळा बोलला ना तर ही पण आ ओ आव आव ओ असे कावळ्याची आवाज काढायची. याचा अर्थ ती त्यांच्या भाषेत त्याला उत्तर द्यायची. मग ते पण तिकडून बोलायचे, हे पण तिकडून बोलायची. पाल घरातली चुकते बघा पाल कधी कधी, की शितीला काहीतरी म्हणायची. ते पाल कधी कधी म्हणायची की जो दिवा आहे तेलाचा गोड, तेलाचा दगडी दिवे असायचे पहिले जुन्या काळात, त्याच्यात तेल आणि त्याच्यात ती वात असायची. तो भिंतीजवळ चालू ठेवा, घराच्या भिंतीजवळ दिवा चालू ठेवा आणि मग झोपा, अशी पाल सांगायची तिला. ती चुकून त्याला उत्तर द्यायची, ठेवते थांबाई आमचे जेवण होऊन दे, ठेवते. ते कशासाठी, त्याचे पाठीमागचं शास्त्र असं होतं की त्या दिव्याच्या उजेडाने बारीक 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 कीटक त्या भिंती शेजारी जमा व्हायची आणि ती पाल त्या भिंतीबरोबर चालते. मी ती तिच्या अन्नाची सोय करते. बघा निसर्ग कसा आहे. तुम्हाला परमार्थ किंवा अध्यात्माविषयी थोडं जरी नॉलेज असेल ना, किंवा त्यातलं वाचन असेल ना, तर तुम्हाला बराच विषय समजून हा. आणि ज्यांना नश्वर आहेत किंवा हे, त्यांनी असं म्हणा किंवा वैश्विक ऊर्जा असं घ्या. ज्यांना देव मानायचं नाही त्यांच्यासाठी सांगतो. वैश्विक ऊर्जा, एनर्जी, त्याचे नियम भौतिकशास्त्रातले, ह्याच्यातून थोडंसं बघा या गोष्टीकडं. ती बोलत असताना ती विशेष वाट आईबापाला. पण आईबापाचं म्हणणं कसं, जुना काळ कसा होता, लेक माती आहे, 2चे 4 झाले पाहिजे, गेली पाहिजे, नांदली पाहिजे सुखानी. हिला जी काय आहे, आणि तेव्हा सगळे अंगठा बहादूर, शिक्षण काय नाही. शिक्षण आपल्याला कधीच नव्हतं, 5000 वर्षापासून नव्हतं आपल्याला. हां, आत्ता 50-60 वर्षापूर्वी सावित्रीबाई फुलेंनी शाळा चालू केली मुलींची. आणि पहिलं काय महाराज, ही नीलावंतीनी लहानाची मोठी होत गेली. ती उपवर झाली, 12व्या-13व्या वर्षी लग्न लवकर व्हायची. म्हणजे लग्न करून द्यायचं. लग्न करून दिलं, नवऱ्याच्या घरी आली. ती जशी नवऱ्याच्या घरी आली तर संसाराची सुरुवात सुहागरात्रीपासून होते. नीलावंती दिसायला देखणी होती, फक्त तिची गरिबी होती आणि तेज होतं चेहऱ्यावर. बघा, ज्यांना प्रत्यक्ष भर्तरीनाथांनी जे पुस्तक दिलं आहे नीलावंती नावाचं, तिने तिची विद्या केलेली, त्याचा अभ्यास केलेला आहे, देवरूपीच झाली ती. आपल्याला 100-50 देऊन म्हणावं लागते, देवा मोठा प्रोजेक्ट आहे माझा, पास कर. आपण फक्त ह्या जगामध्ये देव पैसा देत नाही. तुम्हाला लय वेळ सांगितले मी, अजिबात देत नाही. देवाकडे ज्ञान मागा, देवाकडे कष्ट करण्याची ऊर्जा मागा, तिथून पॉझिटिव्ह एनर्जी घ्या तुम्ही आणि कुठलंही काम करा, त्याचं नाव घेऊन करा. हा, स्वामी भक्तांना माहिती आहे सगळं. हा, कष्ट तुमचे, आशीर्वाद फक्त त्याच्याकडून घ्या. ते काय अपेक्षेने मनातल्या मनात नाही होत नसतं ते, असं. ही सुहागरात्री दिवस रात्र उजाडली, 9-9:15 वाजल्या होत्या. सगळं ते आटपून घरात आपली आली. नवरा होता. नवरा जरा आत्ताच्या नवऱ्यांसारखं नसतं ते. आत्ताची ती बोकडावाने तुसतुस करतात, तो नवरा थोडा त्यावेळेसचं काळ वेगळा होता. तिचं मत, तिचं काय, ही सगळं विषय त्याला वाटलं. सुहागरात्राचा पती पत्नी म्हणल्यावर ही एक पुढची पिढी ज्याला मला घालण्याचं एक साधन आहे बुवा. ती नवीन घर बदललं, ती आली, तिथं बसली. 9-9:15 वाजता बेडवर बसल्या शेतीच्या बांधा किंवा घराच्या पाठीमागं थोड्याच अंतरावर रात्र झाल्यामुळे कोल आलं होतं. कोल येतात रात्री, तुम्हाला माहिती आहे ना, कोल इवळतात. कुत्रे कशी इवळतात रात्रीची, कोल इवळतात. ती कोल इवळायला लागलं. ती नवऱ्याला म्हणली, काय ओरडते हो, कोली असतात, लय कोली तिथं. हां, तुम्ही शांत राहा 2 मिनिटं. कारण त्या कोल्याचा आवाज याला कळतो, कोलं काय म्हणते. ते कोलं तिकडून सांगत होतं. नीलावंती ऐकते, म्हणजे थांबा 2 मिनिटं. तिने कानू सांगितलं, कोलं सांगत होतं. ह्याचं कारण तुम्हाला सांगतो. आत्ताच्यासारखं ते पहिल्या मुली नव्हत्या. पहिल्या मुली हा फार म्हणजे
आपला शिलाच आपलं जे शिल आहे शरीर आहे फक्त नवऱ्यालाच हात लावून द्यायचे असा विषय. पण अजूनही पतिव्रतात नाही असं नाही, पण काही 69ला दुरल्यात तिकडं कॉलेज शिक्षणाच्या नावाखाली, मोठं होण्याच्या नादाखाली. श्रीमंत मोठं, पैसा 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 घ्या हगावणे मग. हा असे जाऊन द्या बरोबर. त्या शी कानोसा घातला. ती कोल्हा काय म्हणत होता, मिले झोपली का काय. ही आजची रात्र तू यासाठी महत्वाची, कारण तिचा शील आस्ती गमावणार होती. लक्षात घ्या विषय का, स्वगरात्र होती. एक विधी तुला करायचा आहे, एक काम तुला करायचं आहे, आणि मग तू तो विधी कर किंवा तुझं काय असेल ते कर. शीने त्याला उत्तर नाही दिलं, कारण शी जर त्या कोल्याच्या भाषेत जर वरडाली तर नवरा गोधड्या सकट पळाला असता. तिने उत्तर दिलं नाही, कारण ती परिस्थिती जाणून होती. ती कोल्हा तिकडून वराडतोय. नदीवरून शेजार नदी वाहत होती, नदीवरून एक मुर्दा वाहत आलाय. तो मुर्दा 12च्या प्रहराला गाठापाशी येईल, म्हणजे तिच्या गावापाशी येईल. गाठ आपला दोन विनोद व्हायचा. त्या मुर्द्याला ओढून साईडला घेत त्याच्या कमरेला जो करदोडा आहे, करगोडा बांधतात बघा. आता रक्षाबंधन आलं आपल्याकडे सगळ्या करदोडे बहिणी देतात, मग भाऊ ते करदोडं म्हणजे करगोटा म्हणतात आमच्याकडे. करगोटा करदोडा पण म्हणतात बरेच लोक. त्या करगोट्याला त्याच्याकड 2 लाल मणी आहेत, दिव्य मणी लाल मणी. हा काय प्रकार आहे तुम्हाला सांगतो. लाल मणी म्हणजे असा प्रकार आहे की सर्पाच्या विषयाची पिशवी त्याच्याबरोबर मधल्या जागेत, म्हणजे सरपंचात काहींना तो दिव्य मणी असतो, त्या लाल मणी म्हणतात. कधी कधी तो पिवळ स्वरूपाचा सुद्धा असतो. ते आपल्या पुरातन विद्येचा विषय हा. ते 2 लाल मणी त्या माणसाकडे होतं, आणि त्या मण्यांनीच त्यांचं पावित्र न राखल्यामुळं त्या पुरुषाचा घात केला होता, आणि त्याची बॉडी प्रेत वाहत येत होतं. ते लाल मणी हस्तगत कर, ती घे. दुसऱ्या प्रहराला म्हणजे रात्री 11-12 वाजता तीच जायची. मग ही तिला कळल्यावर ती म्हणली, नवऱ्याला म्हणली, माझं एक ऐकताल का, आपल्याकडे सांगड आहे का. म्हणजे कसली सांगड. आता याला मला ही आपल्याला सांगड करायची, आता ही कसली सांगड म्हणते बा. आजचा काय असं विषय आपण सगळा मार्गे लावू, फक्त आजच्या दिवस मला मी काय म्हणते याला सपोर्ट करा. बरं म्हणलं, तू काय म्हणते आता, तूच म्हणायचं ना, तू म्हण भाऊ, मी माझं मानच कॅन्सल. याच्या डोक्यात स्वगरात्रच. सांगड म्हणजे बोफळ्याची सांगड. आता बरेचसे लोक पावथान देऊन 5 लिटरचा ड्रम 10 लिटरचा ड्रम येणार प्लॅस्टिकचा, तो बांधतात टाकतात, थोड्या बुडत नाही माणूस. काही त्याच्याकडे टुप्पा असतात हवा भरलेली, रिक्षाची टुप्पी ते एकदम छान. सांगड म्हणजे असा प्रकारे, हा जुना प्रकारे जुने लोक शिकले त्याच्यावर. काशीफळ वपळ नाही, ती मोठं दुधी वपळ आहेत ना, लांब लांब 2-3 शिंगड्यात, हे 2-3 बांधलेलं आणि ती विणलेलं असतात काथ्याने घरच्या घरी. त्याची त्यांनी पुडत नाही, ती पहिले वापरायची. ती बोफळ्याची सांगड घेतली, म्हणली चला माया माग. 10 वाजल्या होत्या, निघाली बाई नवरा माग नदीला. म्हणला तुझा काय उडी टाका विचार, तुम्ही शांत राहा म्हणजे बोल नका, फक्त आपलं थोडं काम आहे तेवढं करू, आपण जाऊ. चालतं म्हणतात. आता सुवाघरात इसरली, सगळीच इसरली. तो म्हणला आता चला बा, आता काय कर्मात ती होईन बा, चला आपलं. ती आपलं लांब थांबलं. ती थोडं बेखाडं होतं ती नवरा. शिनी नदीचा त्या चंद्रप्रकाशामध्ये अंदाज घेतला, कुठं काय आहे का. तुला लांबूनच ती जी दिव्य मणी आहेत, त्याचा असं त्याला एक हिऱ्याला कसं आहे ओरिजिनल प्रकाश असतो त्याचा, म्हणजे त्याच्यावर रिफ्लेक्ट चंद्राचे किरण जर त्याच्यावर पडले ना, तर 10 पटीने प्रकाशित होतं. आपल्याला वाटतं काहीतरी वस्तू चालली, आपल्याला कधी कधी चमकतं बा, लाल लाल काहीतरी चमकतं काय असं. ती चमकायला लागल्या म्हणली तेच प्रेत असलं पाहिजे. सांगड घेतली, निलावंतीने टाकली उडी पाण्यात. पोहत पोहत गेली पोरगी मध्य भागाच्या नदी. आता आपल्याकडे काही नद्या मोठ्या बारीक आहेत, आमच्याकडे तर लय मोठे पात्र, मी तुटत नाही किती पावणार असून द्या, मग पास नाही होत. पण काही नद्या बारीक असतात. निम्म्यात गेली की त्याच्या करगुटात, आता ती बॉडी फुगलेली म्हणलं प्रीतच ते, त्याचा डिरीत ते करगुटा रोतला होता, पार बॉडी सडायला लागली होती. हात घातला, वडीत 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 कडं आणली. जुनी लोक आहेत लय विचित्र. हा वडीत आणला, ती प्रेत मांडल्या होतं, याला मोतायलाच आले बुवा हे नवऱ्याला. राम 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 राम. मला ही बेकार काय बुवा, बाई आहे का बिताडे. म्हणला ही काय माहीत, पांढरा का माया काय गळ्यात बांधली बुवा ही. म्हणला मला काय झोप येत नसते 8 दिवस बाबा. हा ही काय करते. अरे म्हणला मग मोडदा म्हणले गप, एक नाही 2 नाही. तो करगोटा जो हात रावलेला आहे तो काय तिला नाही गाणा, म्हणजे ते मनी होते पण ते रवला होता करगोटा हात.
त्याच्यातून त्या फटीतून तो प्रकाश यायचा. हिला काही डोकं लावलं की वेळ नसतो अशा वेळेला जास्त. हिने दाताने करडून मस्त वास येत होता, त्या मुडदा होता, पण निलवंती ती. नवनाथांची ताकद तिच्या मागं. ती काय आपण तुम्ही आम्ही एका तवा. आपल्या मागं साधी कोणाची ताकद नाही, म्हणजे ताकदच नाही आपल्या मागं. जो एकदा मत घेऊन गेला की तो परत आपला विषयच करत नाही. फोन केला सध्या कामी करतो बघतो, जाऊ दे गाडी, असंही आपलं. त्या करगुटा तिने दाताने तोडला. दाताने तोडला म्हणलं, नवरा म्हणला अर बाईशी लग्न नाही केलं म्हणला, ही काय डाकीन बिकीन आहे का काय म्हणलं. हिला भियाच वाटाना मला अजिबात. त्याला थंडी तापता तिथंच आला, मला थडथड उडायला लागला. म्हणला मला मारू नको, काय नको, तू म्हणलं तसं, पण माझं काय म्हणणं नाही. रात्र गेली, जाऊ द्या आता, ती वाईट नाही बोलायला, देवाचा विषय चालला. शीत तिने तोडला की ते 2 मणी तिच्या हाताला लागले, बांधलेले. 2 मणी घेतले आणि पतिराजाकडे आली. त्या नवऱ्याचं पाय धरलं. म्हणलं काय, चला आता. तिथं मारणं थरथर उडायचं. तिथं गेला. गुठी, त्यावेळेस गुठी असायची. गुठी म्हणजे दगडी एक असं बांड असायचं आणि कुठल्याही वनस्पती, ठराक वनस्पती असायच्या, ते उगाळल्या, पाजला, माणूस थंडीता बिंडता पोके. काय काय आता आपलं मेडिकलच्या गोळ्या माहिती आहे ना, काही गोळ्या अशा असतात तर थोडी जास्त पावरच्या असल्या, ताप असला खाल्ली ना की असं गाम बिम निघतं चांगला. गाम निघून गेल्यानंतर थोडंसं बरं वाटतं आपल्याला, तो उतरलं काय नु, असा विषय. सगळी गुठी. आईने गुठी दिली. सासू होती, सासरा होता. नवरा झोपला. काही सोगार मी त्याला ती झोपणाच. ती निसं थरथर वाटतं. त्याला ते बायकून करून तोडलेलं. त्याला कधी कधी असं वाटायचं ही नाही मलाच खावा रातचा, ही काय अवघड काम आहे बा. ते सोगाराचा विषय लांब राहिला त्या डोक्यातून. 2रा दिवस झाला, 3रा दिवस झाला. ती बायकोचं त्याला काय मिळच बसा. त्या नवऱ्याला लय बेफान बसलं तिचं. म्हणजे ही जर स्वयंपाक जरी करत असली, पाल्याने खिटखिट केलं ना कडेला कोपऱ्यात, कोणच्या कोपऱ्याला केलं, म्हणले काय संकट आहे आता, काय ते पाली संघ बोलायची, ही बोलायची. ती म्हणलं ही चक्करबाई भाऊ. हिने त्याला कबुली नाही दिली की मला असं ही आहे. पण ते 2 मणी हस्तगत केले कोल्याच्या सांगण्यावरून. तिने काही काळ निघून गेला, त्यांची स्वागरात्र झाली, सगळं झालं. पण नवरा आपला म्हणजे शिवीसुद्धा द्यायचं झालं असलं तरच खायचं, डोक्याला ताण नाही. ते आपला तू म्हणेन तसं, माझं काही म्हणणं नाही. ती बिवूनच आपलं ती मिळतंय ना सुख, तेवढंच लय झालं देवादायनी. म्हणजे असं ती शांत. काही दिवस निघून गेले. तिला मुंगसाचं एक जोड होती, मुंगूस आणि मुंगसीन. ती एकमेकात चर्चा करत होती, बोलत होती. ते मुंगूस म्हणजे नर जे होता, 2 डोळ्यांनी आंधळा होता, आणि मुंगसीन होती ती चांगली होती. मग ते मुंगूस त्यांचं बोलणं ऐकायचं, त्यांचं काय चाललं असं, शिनीमध्ये डोकं घातलं त्यांच्या बोलण्यात. ती मुंगसीन म्हणायची लालमणी ज्याच्याकडं असन त्यांनी 1 लालमणी मला जर दिला तर त्या लालमण्यानी मी असं काहीतरी सिद्ध करेन, म्हणजे त्यांचं असं ते माझ्या नवऱ्याची दृष्टी परत येईल, डोळं परत येतात, आणि त्याच्या उपकाराची जाणीव मी ठेवणार नाही. आता ती काय पापी स्त्री नव्हती. आपल्याकडे कसे पापी लोक असतात, चांगले लोक असतात, म्हणजे बांध करणारे म्हणा किंवा वाईट चितणारे म्हणा, एखादा प्रपंच मागं राहणारे म्हणा, एखाद्याची मोटर जाणारे म्हणा, कॅबला पेटवणारे म्हणा, कॅबला गायब करणारे, इंदीच लोक असतात. गंजी पेटवणारे. अहो शेतकऱ्याचे काही नाही तर लावलेली रोपं उपटून नेल्यात, अशा प्रकार महाराष्ट्रात इंदीच लोक. तसं शिन्नीला म्हणती होती. ती म्हणली मला मिळाले देवाच्या दयाने, त्याचा उपयोग जर ह्याची दृष्टी होण्यात झाला असं, तीन लगेच एक म्हणी. तीन त्याच्या भाषेत लगेच मुंगसी संघ, ती मुंगसाची बाई होती, मुंगसीन होती, ते संघ बोलली. म्हणले मी तुला देते, माझ्याकडे आहे म्हणे. तिने जाऊन तिथं मनी ठेवला. तिने काय केलं असं, त्या नवऱ्याची तिच्या दृष्टी परत आली. म्हणली मी हा मनी असा सिद्ध केलाय की तुला मी एक आतली गोष्ट सांगते. म्हणलं सांग. तुझी कायमची गरिबी हटून जाईन. आता आपण जगतो कायसाठी, आपणा सपना मनी 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 मनी. तिने बी डोकं लावलं. धन द्रव्य सुख शांती समृद्धी ही तुला मिळन, तुला मी धन देते भरपूर. दे म्हणले बा. मग तू दे म्हणली, काय अडचण नाही, काय दानधर्म करीन, काय मी स्वतः वापरीन, चालतंय म्हणले. तिने स्मशानभूमीच्या पासून 100 मीटरवर अशी जागा दाखवली. म्हणली ह्या ठिकाणी धन पुरलेलं आहे. वड पिंपळ ही जी 2 वृक्ष आहेत,
हे पुरातन त्यांना अनादी कालापासून बघा त्याच्यात देवांचं वास्तव्य आहे. ह्या मोठाली झाडे ह्यांच्या खाली बऱ्याच वेळा दण गाडलेलं जुन्या लोकांनी गाडलं. त्याचं कारण होतं की स्मशानभूमीकडे कोण जात नाही, अंधश्रद्धा कुठं काय भूत असतं अमकं तर जात नाहीत ते लोक. कुठं जाते मंदिरात जाऊन बसते बघा गप्पा मारी. पण चल आपण स्मशानात जाऊन काल तिकडं माणूस जाळलाय तिथं आपण गप्पा मारत बसू असं म्हणतं कोण. तसा विषय. मग लपवणारा तशा ठिकाणी लपवायचा. चालेल गेले लपले ती म्हणजे दाखव तिथं दाखव म्हणजे ध्यानात ठेव धन हे ब्रह्ममुहूर्तावर काढायचे म्हणजे चालते. ब्रह्ममुहूर्त तुम्हाला माहिती आहे 3 ते 5 पाठ. तू एकटीच जा म्हणजे सोबत घरची नेऊ शकते पण 12-1 वाजेपर्यंत ब्रह्ममुहूर्त आधी त्यांना घरी पाठव चालते. धनद्रव्य म्हणजे किती मिळेल काय 6 का 5 तिने अंड सांगितलं बा. सोन्याच्या सुवर्ण मुद्रा असलेलं अंड सांगितलं पुरून ठेवलेलं. बरं ठेवून द्या. तो मनी तिथं नेला. आधी घरी आली म्हणली आपल्याला जायचे. सासऱ्याला विश्वासात घेतला, नवऱ्याला विश्वासात घेतला, सासूला विश्वासात घेतलं. आपल्याला धन आहे एवढं धन आपल्याला देऊन काढायचं. नवरा प्रचंड घाबरला. म्हणला बरे आपलं हाय तीच भिक्षा मागून जगतं काय डोक्याला ताण करायचं बाई. त्यांनी बघितलं होतं ही बाई प्रेत वडू शकते मला काय करू शकते. तो मला नको बरं आहे आपली सध्या चांग चालले मला माझं बी म्हणून तवा मिळते काय डोक्याला ताण. सासरा सासू नाही द्रव्य धन तेव्हा का जुना काळ राजा महाराजांचा जायचंच काढायचंच. आम्ही तिघे चल गेली सगळी. 12-1 वाजता तिथं गेली. त्या ठिकाणी ती थांबली. तिथं असं तो जप चालू केला मंत्र चालू केले आणि तो मणी जो होता लाल मणी त्या मुंगशिनीने दिलेला रिटर्न तो म्हणजे त्या जागेवर जमिनीवर लावायचा. त्या बुडा वृक्षाच्या बुडा लावायचा आहे. त्या बुडापाशी लावायचा आहे कधी 3 वाजून 5 मिनिटांनी 3 वाजून 10 मिनिटं म्हणजे ते प्रहरात म्हणजे. आणि त्यावेळेस वेळेचं गणित कशावर ठरलं जातं शुक्राची तान्नी कधी उगवती तिकाटनं म्हणजे 3 तारे असतात बघा ते आकाशात. जुना हिशोब सांगतो आता गडड बिडडा मोबाईल आहे आत्ताच जुनं. ती ताऱ्यांच्यावर नजर तिची. 2, 2:30, 3 वाजत आल्या की तिने तिघांना सांगितलं तुम्ही आता ब्रह्ममुहूर्त मी ते काढणार आहे तुम्ही निघून जायचं आणि बरोबर 5 वाजता उजेड आहे अर्धा पाऊण तास टाईम आहे तवर यायचं आणि येताना बैलगाडी घेऊन यायचं. हा सासरा मला लगेच आणतो तुला काय करायची तू बाई पण धन पाहिजे. धनासाठी तुम्हाला माहिती आहे 100 रुपयासाठी चाकू मारतात लोक आज. हां मला लगेच आणतो तू जा तू तुझं थांब आम्ही जातो. 3 जण पटकून घरी आली. नवरा मला आपण काहीच नाही बा आता ना नको तो आणि चल म्हणले तू ती बळच आलं परत उडीत. त्याचं लय अवघड त्या नवऱ्याचं. हा ते आजकाल पण नवऱ्यांचं तसं अवघडच आहे पण त्याचं त्यावेळेस त्याला पण म्हणजे नवऱ्यांच्या कवापासून अन्याय होते कुणाला माहिती बा. चला बाबा म्हणला आता काय बैलगाडी बांधल्या. काय विषय झाला 3 वाजल्या. 3 वाजल्यानंतर तिने त्या ठिकाणी तो मनी त्या जागेवर जी सांगितले तिथं ठेवला पूजा अर्चा केली. तर साईडला उद होतं. उद हा कुत्र्यासारखा प्राणी असतो. मेलेलं जुनं प्रेत होतं एक पोरल्या 2-3 सभरी पोरला असं. ते प्रेत उकरून त्यांनी पोखरून ती उदाचं काम लय बेकार वासाव कार्यक्रम असतो त्यांचा. ती उकरून वर काढलं आणि ते खाल्लं त्यांनी. फक्त हाडकं कवटी बिवटी तेच राहिलं त्यांचा. ते विषय चालू होता. पण हिचं ते दहन एखाद्या जमिनीत हरभरा जर पुरून ठेवलं पाणी घातलं तर तुम्हाला माहिती आहे जमीन पोपडं उलून ते हरभरावर निघतो अंकुरित होतो. सेम ती जमीन हळूहळू फाटायला लागली. ती जमीन येण्यासाठी 2 तास 1.5 तास गेला असन. 5 वाजता ते हे येणार होते ना तर 4:30ला अर्धा तास आधी बघ ती दन त्या सुवर्ण मुद्रान ते आलं वर ते गागरी आल्यावर. तर हिच्या डोक्यात काय ती उदांच्या उदबी खाऊन बिऊन प्रेत गेली होती जी हाडकी बिडकं पडली होती. सासरा आला सासू आली. इकडे बघा उजेड्या टायमात अर्धा तास बैलगाडी घेऊन आलते. नवरा मागं हा काय झालं भाऊ ती बघितलं त्यांनी त्या गागरी. सासरा तिथंच पडला. जुन्या माणसाचं लय आवड आहे ती. हां आमची तर कोळगाव डोळस म्हणून गावे एका शेतकऱ्याला 10 लाख रुपयाचा कांदा गेला कोल्हापूरमध्ये. शेतकऱ्याकडे बघून आता तेल 10,000 नाही त्यांनी पटकन बघितलं म्हणजे 10 लाख म्हणले पैसे. ते कॅश द्यायची पद्धत होती कोल्हापूरला. तर ती म्हणले 10 लाख तुम्ही कसं नेणार तुमची गाडी ट्रक निघून गेलेली तुम्ही जीप करू का घरचा नंबर द्या. म्हणले 10 लाख म्हणजे किती रक्कम अशी ती. यांनी फक्त बंडल लागतो थापे बघितल्या ती आबराळलं माथार म्हणजे काय म्हणायला लागलं नको पैसा नको कांद्यात एवढी ताकद देणार ठेवा 10 लाख रुपये. हां शेतकऱ्या आज बंगला ठोकला त्यांनी मस्तपैकी. शिरला जाताना उजव्या हाताला घरी त्यांचं. हां येड्यावणीच करायला लागलं.
मग त्यांनी डोकं लावलं, म्हणजे शेठ लोक बी हुशार असतात तिथले. त्यांनी घरी फोन केला, सरपंचाला फोन केला, त्याच्या मुलाला फोन केला, इथून जीप गेली आणि तिथून ते पैसे घेऊन आले. म्हणजे एक 10-15 वर्ष तेव्हा काही एवढं हे नव्हतं, अकाउंटंट दुनियादारी असा विषय. तसं ती म्हातारं तर पडलं बा खाली, म्हातारं पडलं खाली. अहो तुम्हाला काय झाले, तुम्हाला काय झाले? सासू मात्र हुशार, आजही सासा हुशार असतात. एवढा पैसा म्हणलं भया, एका महिन्यासाठी मी तरसत होते, एवढं सोनं. हा नाही नाही, गाडी भर, गाडी भर. नवऱ्याकडे तू गाडी भर, ती गाडीत ठेव, मग आपल्या बैलगाडीत ठेव. नवऱ्याने तिकडं बघितलं, तणाकडे बघितलं, ती दारू का भरलेलं. बायकोकडे बघितलं, बायको चांगली आहे का? हा चांगली. त्यांनी बघितलं तिथे ह्याने प्रेत खाल्लं होतं का त्या उदांनी, आणि उदबीत काय राहिलं नव्हतं. उजळायच्या टायमाला ती गेली निघून. मला ही तो खाल्लं का काय, ही काय आहे बा, ही तू कसं काय खाल्लं बा? ती कवटीन ती बघ बा, ती का भरलं महाराज, मोतायची बंद झाली त्याची. त्याला वाटलं माझ्याच बायकोने प्रेत खाल्लं, हा म्हणजे त्याचं असं झालं, ती गारबाडलं मारणाचं. त्याला काय करावं? ती आईचं म्हणणं काय, ती माझ्या आऊ नाही तुम्ही दण घ्या आतमध्ये. सगळ्यांनी ती दण आत ठेवलं. नवरा मात्र परत ताप यायला लागला. मला हिला लय भूक लागली, आंबाची म्हशी असली, हिने रातचा मला खाल्ल्या काय करायचं बा? अय्या देवा, काय मला बायको दिली बा? पण ती निलावंती होती, ती अतिशय पतिव्रता आणि अशी स्त्री होती की नवऱ्यासाठी वाटेल ती. पतिव्रता जुना काळ होता तो. शाला आले घरी, तेवढं दण घेऊन आले. दुसऱ्या दिवशीपासून धन घरी आणलं, पण ते सासरा आणि नवरा या दोघांनी असा निर्णय घेतला की हिला बाहेरला सोडून द्यायची कायमची, नाही तर खरं सांग हे कसं केलं, काय केलं. नुसती निलावंतीचा ग्रंथाबद्दल त्यांना नुसती माहिती दिली, जी ते तिचा अभ्यास करत होती. तरी तिची शिला म्हणजे जे दगड होऊन पडली ती निलावंती. आणि तो जो ग्रंथ आहे, तो ग्रंथ नंतर बऱ्याच लोकांनी वाचण्याचा प्रयत्न केला, हे करे. नुसता तोच ग्रंथ, त्याच्या अनेक प्रती होत्या. त्या ग्रंथाला लिगल स्टेटमेंट काढून, आता इथपर्यंत तुम्ही निलावंतीची कथा ऐकली. आता पुढं तुमचं काय काय विषय आत्ताच्या कालखंडात त्याचं काय झालं सांगतो. हा पहिल्यांदा बॅन केला संत इंग्रजांनी केला. त्यांनी 146 वर्ष आपल्यावर राज्य केलं. त्यांनी तो ग्रंथ बॅन केला, आणि करण्याचं कारण म्हणजे सुसाईड, आत्महत्या. जो वाचा जाईल निलावंती ग्रंथ बरेच आजही बरेच लोक शोधत आहेत, ध्यानात ठेवा. त्यांच्या दृष्टीने ते बिचाऱ्यांचं थोडंसं काम हलकं व्हावं. माझ्याकडे बी काय नाही बरं का, नाही तर मग म्हणतात माझ्याकडे उद्या गाव बंद होईल माझं, तसं ना करू. ते माझ्याकडे काय नाही, पण जी माहिती तुम्हाला सांगणं काम आहे. लई लोक त्याच्या शोधात आहेत. तुम्हाला नेमकं मी सोर्सेस मात्र देणार, बघा काय विषय आहे. मग हा जो ग्रंथ आहे ह्याच्या अनेक आवृत्तीनंतर तो छापला, पण तो वाचण्याचा कुणी धाडस केलं नाही. ज्यांनी केलं ती वेळ झाली. ह्या ग्रंथाची एक ज्याला वाचायचं आहे किंवा ज्याला वाचण्याची इच्छा आहे, आम्ही त्याला, मी झालं तुम्ही झालं, ते वाचण्यात योग्यच नाहीत असं समजून चाला. त्याचं कारण सांगतो. स्वार्थ आणि स्त्रीभोग ही दोन सोडून द्यावं लागते बघा वाचायच्या वेळेस, जरी उपलब्ध झाला तरी. स्वार्थ म्हणजे काय? मला स्वार्थ, तुम्हाला स्वार्थ, मला स्वार्थ आहे, मला लय व्ह्यू मिळावात, मला लय पैसे मिळावात, मी लय मोठा यूट्यूबर व्हावा, मला स्वार्थ, हा माझा स्वार्थ. चालत नाही तिथं. निस्वार्थी माणूस किती कमी आहेत बघा जगात. हा सगळ्यांना स्वार्थाची असंही तसा माणूस लागतो. आणि स्त्रीचा जो भोग आहे तो बंद. विवाहित नसेल तर गोष्ट वेगळी, विवाहित जर असेल स्त्रीचा भोग बंद. मग कसं चालायचं बघा. आता इथंच भोग चालू आहे तरी इथं मारून टाकीत नवऱ्याला. मग आता ते भोग बंद बांधलं होतं, मग तर काही दुसऱ्याच दिवशी कार्यक्रम त्याचा 10 आणि 13 एकाच दिवशी. काय लय अवघड आहे, जाऊन द्या. तुम्हाला ते आतलं कळायचं नाही, मी आतलं सांगतो. आता ही विषय असा आहे की ते बॅन केला, तो नुसता एकच ग्रंथ नाही बॅन केला. एक ग्रंथाबद्दल निलावंती सगळ्याला माहिती, पण एक ग्रंथ जाणून बुजून ज्याला निलावंतीपर्यंत पोहोचायचं ना, त्यांनी त्या ग्रंथापर्यंत आधी पोहोचायचं, तिथून निलावंती जायचं. हा एक सोर्स, एक मार्ग आहे. निलावंती हा एक ग्रंथ, आणि गोरक्ष किमयागार म्हणून एक ग्रंथ आहे, तो पण बॅन. हे लोकांना माहीतच नाही. तर गोरक्ष किमयागार म्हणजे गोरक्षनाथांचा लिखित येतो, ती पण तशा सिद्धी आहेत. ज्यांना आहे, बऱ्याच लोकांच्याकडे अजून आहे बी, मला प्रत्यक्ष लोक माहीत नाहीत. नाही तर तुम्ही उद्या सकाळपासून संध्याकाळपर्यंत तासाला 15-15 मिनटात सगळे फोन, आणि बायका पोरं मला घराच्या बाहेर टाळून देतात. एवढा फोन आणि एवढं हँग होतं. थांबा तुम्ही ते तरच मी तुम्हाला सगळं सांगतो. पाहिजे मी
लय लांबत चालले, आता काय करावं. मला दुसरा भाग बनवून तुम्हाला फक्त सांगा की बाबा चांगली माहिती द्या तर दुसरा भाग बनवीन, पण जे मला माहिती आहे तुमच्यापर्यंत द्या सांगण्याचा प्रयत्न करतो. मी थोडं आटापतो घेतो. तुम्ही तिथपर्यंत पोचाल कसं काय. काही संदर्भ तुम्हाला देतो. तुम्हाला बंदुकीचं गण माहिती आहे 156, 147, 146, 47 म्हणतात ती. महाराष्ट्रातले एक पासिंग 47 कुठलं आहे तुम्हाला माहिती आहे. तमाशा पंढरी स्पर्धा अकलूज हां त्या सिटी नाही तर ते गावे ग्रामपंचायत सगळ्यात मोठी तिथे एक जणाकडे. माणूस असा आहे की नुसतं ग्रंथ लांबून दाखवायचा 1000 रुपये घेईन म्हणतो. मग असं म्हणलं स्वार्थचे ना, म्हणजे असं वाटतं की मग त्यांनी दुसरं दाखवला तर नुसतं बघायचं 1000 आहे बरं का, आणि 1.5 कोटी का 2.5 कोटी मागतोय अखरांतच. पण तिथं तो विषय आहे. नंबर 2, बाकी तुम्ही करा. एक महाबळेश्वरच्या अलीकडं पुन्हा महाबळेश्वर एक काहीतरी गोळ्यांची कंपनी मोठी, मला तर मॅप्रो नाव आहे तिचं. महाबळेश्वरमध्ये नाही विषय, ती मॅप्रो कंपनी महाबळेश्वर त्याच्या अलीकडे एक गाव लागतं कुठलं तर मला आठवत नाही. तिथं एक संदर्भ तुम्हाला त्या गावात जाऊन नुसती 80-90ची म्हातारी तुम्ही चालली ना की तुम्हाला विषय क्लोज होणार, ज्याला इच्छा आहे त्याची. नंबर 3, कारण आम्ही लय खर्च केला त्याच्या पाय तुम्हाला सांगतो. महाराष्ट्राच्या नकाशावर तुम्ही गुगल घेऊन कधी हे बघा तालुका बघता का, बाबरूड नावाचं गाव कुठे आहे बघा. त्या बाबरूड गावात त्यांना तुम्हाला येशी ज्यांना शोध घ्यायचा त्यांना बाबरूड. दुर्गाताई भागवत यांचं म्हणजे त्यांच्या समोर एक मंदिर होते. त्या एका महाराजांच्याकडे असं म्हणा ऋषी होते ते, थोडक्यात चांगला माणूस वयस्कर, त्या माणसांच्याकडे तो होता. दुर्गाताई भागवत फेमस व्यक्तिमत्व आहे, लेखिका आहेत. त्यांचं लेखसंग्रह आहे, म्हणजे त्यांचा लेख प्रासंगिक म्हणून लेखसंग्रह आहे. त्याच्यात त्यांनी एक आर्टिकल दिलं, त्यात तुम्हाला बरीच माहिती मिळून जाईल. दुर्गाताई भागवत यांचं ते वाचायचं. मार्ग डायरेक्ट नाही मिळतो, ही ऑर्डर केली नेऊन दे निलावंती नाही. कुठून कसं जायचं तर डोकं चालवायचं कधी पण ध्यानात ठेवा, हे लय अवघड असतं. ते बाबांच्याकडे होता, ते बाबा म्हणे ती वाचू नको पोरी. त्या दुर्गाताई भागवत त्या कुमारिका होत्या, लग्न झाले नव्हतं, बावकडे राहिला होत्या. ते बावाचा विनाश होईल, नाश होईल सगळं. मग त्यांनी तो हातसून लावलं नाही त्याची. तो जर भविष्यात तुम्हाला जर कधी भेटला बरं. आता अजून एक सांगतो. बहादुरी नावाचं एक गाव आहे, तालुका आहे चांदवड, जिल्हा आहे नाशिक. त्या ठिकाणची 2 व्यक्तींनी तो वाचला आहे. 2 व्यक्तींच्या दोन्हींचाही कुलाचा नाश झालेला आहे. ती एक गेली, एक व्यक्ती त्या गावात आहे माझ्या माहितीनुसार. आता मी 2006ला शोधत होतो बघा. मग आता बराच पुलाखालून पाणी गेलं असं निघून. पण हे ठराविक संदर्भ तुम्हाला देणं गरजेचं आहे. कुठं तुम्हाला काय जवळ आहे, काय ज्याला आवड आहे त्याचं, नाही त्याची फक्त आपलं एन्जॉयमेंट म्हणून घ्या, तो काही विषय नाही. दोघांनी वाचली, दोघांचा वंशबूड झाला तर जगत नाही कोण. आणखी एक व्यक्ती आहे, त्याचं नाव जर नंतर सांगा. ते वाचायची एक पद्धती लोकांना कळत नाही. ही सगळं मरत्यात ना एवढी होत्यात ना. जर ज्याच्याकडं आहे त्याला वाचायची पद्धत सांगतो. पहिली गोष्ट, त्या जो टोटल ग्रंथ आहे त्याचे मंत्र हे ते 9 खंड आहेत. कारण नाथ 9 होते, ध्यानात ठेवा 9 खंड आहेत. 7 नंबरचे नाथ हे बर्तरीनाथ आहेत, लक्षात घ्या. बर्तरीनाथांचे 7, त्याच्यातून तुम्हाला जर धनलाभ झाला, धनलाभ ती काही कोटी रुपयाचं सोनं असतं, काय लागलं पडे. हा चुकून सुद्धा आत्ताच्या राजकारत्यांना यातली कबर नका लावू बरं, एखाद्याला मिळलं तर अरा त्याचं तर अख्खं खाणारच गेलं बा. हा इलेक्शन आल्यात पुढं त्याचा खर्चच भागवाला बाबा, सगळं कार्यक्रम गोळ्यात घालून माराय बसल्यात बा. हा लय अवघड, जाऊ दे बरं. त्या ही जी सापडलं ज्याला समजा त्याचा काही लाभ झाला तर म्हणजे निलावती वाचताना जो पहिला खंड आहे ना, एकच खंड वाचायचे, बाकीचे वाचायचेच नाहीत. पहिली गोष्ट जगायचं असेल तर. लोक वेडे झालेले, अजून काही वेडे आहेत जे स्टँडवर फिरतात, केस बीस वाढून कुठं पडलेले, सोपं नाही ते. त्याच्यात जर सर्पाचा उल्लेख आला तर वाचताच सर्प बिरप जातात. ज्या प्रांतात येईन वाघ येऊन पुढे येतून डारकाळी फोडतो भीती, ते आभासी असतं पण ते होतं, त्याला म्हणतात निलावंती. सोपं नाही ते. आहे आपल्याकडे लय काल ही होतं जबरदस्त, काय सांगू तुम्हाला. कोकशास्त्र असं पण त्याला नाव आहे, कोकशास्त्र. हा आम्हाला खावा तरी एखादं थोडं त्यातलं नॉलेज आलं तरी आम्हाला, मी थोडंसं वाचण्यात आलं तर शोधलं सापडतं बरं, काहीतरी सापडतंच. मग ती जुनं कोकशास्त्र ताम्रपत्र विप्रातलं काही तर पानावलेलं असतं, पानावं. बोरू माहिती आहे का, बोरू. त्यातल्या एक जणांनी असं शरीर संबंधातल्या कलाबीला आम्ही काय उडी हाणतोय आज.
ती थोडं आलं आपल्याला देवाने दिलं भाऊ, काय करणार आता, असं असतं. अजून महत्त्वाचं सांगतो, ही वाचत असताना चारी बाजूने दूप लावायचा. पहिली गोष्ट, एकच खंड वाचा, बाकीचं वाचायचंच नाही. त्या माणसाला काय होत नाही. पण एका खंडातच तुम्हाला बरीचशी प्राण्यांची भाषा कळायला लागेल. त्या माणसाचं संसाराचं मोहरूपी या जालातून आता तुमची अपेक्षा मी सांगतो ना, काही 3-4 गोष्टी वाखं जग चालले. आता सुंदर स्त्री, भरपूर धनसंपत्ता, बंगला पाहिजे, 1 कोटीची लिमोझिन पाहिजे, 2 कोटीच्या गाड्या पाहिजे. फक्त पैशानेच सगळं पुरवतं आणि सुंदर स्त्री. हे का असं म्हणत नाही पतिव्रता असं आहे बुवा, तिन्ही डब्यात भरल्या वेळेला कळंन का? मग ही लोकांची मानसिकताची पैसा बिसायच्याच पाठीमागं सगळी आहेत. तर ह्या भाषेतून धन कुठं काय लपवलेले अगाध संपत्ती ही मिळणार. ही संपत्ती हस्तगत झाल्यानंतर त्याचे वाटेसुद्धा 9 करायचे. ध्यानात घ्या, ज्याला कोणी गावली तर 9च वाटे करायचे. 9 वाट्यातला जो 7वा वाटा आहे, वाटे कोणी कोण करायचे, पूर्वेकडून पश्चिमेकडे 9 वाटे. 9 वाट्यातला पूर्वेकडून 7वा वाटा तो भरथरीरथांचा आहे ना, तो एकच. समजा तुम्हाला 900 मोहरा मिळाल्यात सोन्याच्या, नाणी मिळाले 900, तर एका रिपूत किती होणार? 100 नाणी. 7 नंबरचा जो वाटा आहे 100 नाण्यांचा, तो भरथरीनाथांचा, तोच घ्यायचा तुम्हाला अधिकार आहे. त्यांनीच तुम्ही तुमचं घर अमकं तमकं आयुष करा, काही करा, ते बद्दल वाद नाही. बाकीचे जे 8 वाटे आहेत हे फक्त पुण्यकर्म सांगितले. आणि पुण्यकर्म असं नाही, मुका जीवाला अन्न, ताणलेलं पाणी, ते कशी सोय करा, कुठून करा, कसं. आता प्रकाश आमटे करतात ना, तशा प्रकारचं कर्म त्यात मोडलं जातं. असं म्हणजे हाही जग कसं आहे बघा. ज्याला जग कळलंय ना, तो जगापासून लांब गेलाय. तुम्हाला आतलं कळायचंच नाही अजिबात. जो ह्या भौतिक मायाजालापासून लांब गेलाय. संसारात किती दुःख आहे ना, त्यांनी संसार परिपूर्ण केलाय त्याला माहिती आहे. ज्या पोरासाठी अंडरपॅन्ट 50 रुपयाची बरेच दिवस घेतल्या, फाटकी घातली वा, ती पोरग जर बायकोचं ऐकून गथंडायला लागलं, शिव्या द्यायला लागलं ना, तर ते दुःख फक्त बापालाच माहिती. हा संसार आहे. ध्यानात ठेवा. मनापासून सांगतो, हे जगामध्ये आहे ना, मनापासून जगावं असं काहीच नाही आहे. फक्त आहे ना सुखासुख व्यवस्थित. हा लय गंभीर विषय पाहिजे. तर ह्याच्या मला ही कसं आहे ना, मला बाकीच्याच गोष्टीत लोक विचार, मला हे असलं थोडं विचारलं पाहिजे एखादी, मला लय डीपमध्ये माहिती आहे. तुम्हाला सांगतो कधी काय असून ते. पण ते वाईट काय नाही, चांगलं असेल ते. फक्त वाईट आपल्याला काय करायचंच नाही. असे चांगलं असेल ना, तिथं आपलं ही हाचा बाग हे लांबत चालत. मला अजून लय बोलायचं होतं, पण कमेंट करून सांगा कसा वाटला. म्हणले ना की एखाद्या विषयावर बनवा, तर आपण परत कार्यक्रम राबू. बरं, एखाद्या विषयावर म्हणले ना किंवा प्रत्यक्ष एखाद्याचा पॉडकास्ट घ्या. मला असा एक व्यक्ती माहिती आहे की त्यांनी 35 वर्ष फक्त निलावंती शोधण्याचं काम केलं. 35 वर्ष आयुष्याची. किती झालं मोठा मास आहे. तेच ते तर तुम्हाला अनुभव 1 नंबर द्यायचा प्रयत्न करतो. काही असेल पण थोडासा वेगळा विषय हाताळतोय. आणि मला एक महत्त्व सांगत जातात, ती डोक्यातून गेलं माया, ती सबस्क्राईब करा हे कारण ते तुम्हाला माहिती, मी काय कधी म्हणत नाही, ते आपल्याला नको बी. ते यूट्यूबने नियम बदलल्यात आता. तुमच्या लाईक करा, सबस्क्राईब करा, ह्याच्यावर काही राहिलेलं नाही. ते तुमची किंमत किंवा आपलं चॅनल ते पाठीमागं खाली येतं बघा, हाईप करा. ते हाईप करा, त्याला पॉईंट आहे, ते पॉईंट पण द्या मला. हाईप करा, पॉईंट द्या. पण आता काही लांब येत नाही. ते केलं ना म्हणजे आपल्या चॅनलला त्याचा फायदा होईल. बाकी काहीच नाही. रामकृष्ण हरी माऊली.